या घडीची महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत। मात्र आज सकाळी वाशिम जिल्ह्याच्या जळुका इथं लोकशाही मराठीनं रियालिटी चेक केला। तेव्हा मात्र जळुकामधील झेडपी शाळेचं एक वेगळंच वास्तव समोर आलंय। आज सकाळी 7 वाजल्यापासून शाळेच्या बाहेर विद्यार्थी ताटकळत उभे होते। पावसाचे दिवस आहेत, पण तरी देखील विद्यार्थी हे ताटकळत उभे होते, कारण शाळेचं गेटच बंद होतं। जवळपास 35 मिनिटं ही परिस्थिती जैसे थे होती। शाळेचं गेट बंदच होतं। विद्यार्थ्यांना पालक घेऊन शाळेसमोर उभे आहेत। विद्यार्थी शाळेचं गेट कधी उघडणार याची वाट पाहत होते, पण विशेष म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षक कुणीही त्या ठिकाणी हजर नव्हतं। अखेर विद्यार्थ्यांनी भिंतीवरूनच या ठिकाणी उड्या मारून शाळेत प्रवेश केल्याचं चित्र आहे। आता यावर मात्र काय उत्तर दिलं जात आहे ते सुरुवातीला पाहूया, त्यानंतर या सगळ्या मुद्द्यावर आपण प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत। पाहूया। शाळा सुरू होण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं आधी गेट उघडायला पाहिजेत, परंतु रेल्वे क्रॉसिंगमुळे रेल्वे गेट बंद असल्यामुळे आज थोडासा उशीर झालेला आहे। यानंतर असं होणार नाही। शाळा सुरू होण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं आधी गेट उघडायला पाहिजेत, परंतु रेल्वे क्रॉसिंगमुळे रेल्वे गेट बंद असल्यामुळे आज थोडासा उशीर झालेला आहे। यानंतर असं होणार नाही। फाटक बंद होतं, त्यामुळे या ठिकाणी शिक्षक उशिरा पोहोचले, कर्मचारी उशिरा पोहोचले, अशी ही उत्तरं या ठिकाणी दिली जात आहेत। पण त्याच मार्गावरून विद्यार्थी मात्र वेळेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांनी अखेर 35 मिनिटं या ठिकाणी वाट पाहिली। केवळ विद्यार्थीच नाही तर पालक सुद्धा आपण दृश्यात पाहतोय। काही पालक जे आहेत ते विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि विद्यार्थ्यांनी जवळपास 35 मिनिटं तिथं वाट पाहिली, पण ना तिथं कोणी शिक्षक वेळेत पोहोचला, ना कोणी कर्मचारी शाळेचं त्या ठिकाणी वेळेत पोहोचलं। खरं तर या शाळांमध्ये 2 ते 3 शिक्षक पहिल्या सत्रासाठी कार्यरत असतात। या सगळ्या घटनेनंतर काही सवाल आता उपस्थित होत आहेत। ते सवाल लोकशाही मराठीनं काही सवाल जे उपस्थित केलेत ते आपण पाहूया। खरं तर या शाळा जेव्हा सुरू होत असतात तेव्हा मात्र पहिल्या सत्रात 2 ते 3 शिक्षक हे कार्यरत असतात, किंबहुना 3हून अधिक शिक्षक हे एका सत्रात कार्यरत असतात। अशा वेळी हे सगळे शिक्षक फाटकाच्या पलीकडे अडकले का, तिथून अडकून बसले का, तिथून त्यांना येता आलं नाही का, सगळे शिक्षक एकत्रित प्रवास करतात का, वेळेत कधीच पोहोचत नाहीत का, की आज मात्र लोकशाहीची टीम त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हे मात्र वास्तव हे समोर आलेलं आहे। असे अनेक सवाल खरं तर यातून उपस्थित होत आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता गजानन डांबरे शिक्षण अधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गजाननजी, काय हा सगळा नेमका प्रकार आहे? विद्यार्थी वेळेत पोहोचतायत, ही लहानगी मुलं भर पावसात वेळेत पोहोचतायत, पण शाळेची वेळ आहे सकाळी 7ची, 7:35 होतात तरी त्या ठिकाणी विद्यार्थी पोहोचलेले असताना सुद्धा शिक्षक काही पोहोचत नाहीत, कर्मचारी पोहोचत नाहीत। आज जिल्हा परिषद शाळा जवळका या ठिकाणी जिल्हा परिषदची जी आमची शाळा आहे, या शाळेमध्ये 7 वाजताच्या वेळेला शिक्षकांना शाळेत उपस्थित होणं आवश्यक होतं। मात्र शिक्षकांना शाळेमध्ये पोहोचण्यासाठी विलंब झाल्याची बाब आमच्या निदर्शनास आली आहे। सर्व दोषी शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे। किती शिक्षकांवर आतापर्यंत तुम्ही कारवाई केली आहे या मुद्द्यावर? मॅडम, जशी जशी बाब आमच्या निदर्शनास येते, आमच्या क्षेत्रीय यंत्रणेच्या मार्फत अहवाल प्राप्त करून आम्ही अशा शिक्षकांच्या विरोधात, दोषी शिक्षकांच्या विरोधात कारवाई करत आहोत। अगदी तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा गजाननजी। पुढची बातमी देखील या संदर्भातली महत्त्वाची आहे, मला तुमच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।